मृत्यू असा यावा की एखादा दिवा असावा, नेनीजे काय जाहला केव्हा. तो आत जसा सहज विजतो तसा जर मृत्यू आला तर त्याचं जीवन धन्य झालं असं. हा सप्ताह मागच्या 3 वर्षाच्या पूर्वी कोरोनाच्या कालावधीमध्ये झाला नाही, घडला नाही. त्यावेळेला मृत्यूचं तांडव आम्ही आमच्या भोवती बघितलं. आयुष्यामध्ये परमार्थाचं स्थान कशासाठी आहे, आयुष्य कशासाठी आहे याचं चिंतन करण्याची वेळ अख्ख्या मानवजातीला या कोरोनाच्या कालावधीमध्ये झाली. एका न दिसणाऱ्या विषाणूनं अख्ख्या मानवजातीला 1.5 वर्ष एका ठिकाणी थांबवलं होतं. माणसानं जी गती धारण केलेली होती ती धारण केलेली गती 1.5 वर्ष निसर्गानं थांबवली होती आणि माणसाला थांबायला भाग पाडलं होतं त्याच्या गतीला. हे कशासाठी? तुकोबरायांचा एक अभंग आहे की माणसाला जगायला काय लागतं आणि तुझी गती किती विलक्षण आहे, तू थोडीशी गती कमी कर म्हणून जो संतांचा उपदेश आहे, जो महापुरुषांचा उपदेश आहे, त्या उपदेशानुसार जगायला त्यांनी भाग पाडलं. माणसाला जाग करण्यासाठी अनेक गोष्टी निसर्ग करत असतो. जसे हे महापुरुष आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला जाग करतात, तसं निसर्गानं त्या 1.5 वर्षामध्ये जाग केलं. त्यावेळेला संतांची अनेक वचनं आपल्या समोर आली. त्या 1.5 वर्षात तुकोबरायांचा एक अभंग आहे, त्या अभंगाप्रमाणे आम्हाला जगायला भाग पाडलं त्या न दिसणाऱ्या विषाणूनं. तुकोबराय म्हणतात की जगायला काय लागतं? लई नाही मागणे आता, पोटापुरते देई विठ्ठला. भाकर ताजी अथवा शिळी देई भुकेच्या वेळी विठ्ठला. माणसाला जगायला 2 वेळची भाकरी असली आणि भूक असली तरी पुरेसा आहे असं म्हटलं. देई भुकेच्या वेळी विठ्ठला. वस्त्र नवे अथवा जुने देई अंग भरुणी विठ्ठला. वस्त्र दे, नवं दे नाहीतर जुनं दे, तेवढं पुरेसं आहे. त्या 1.5 वर्षामध्ये आम्ही वस्त्र वापरलीच नाहीत, वापरली थोडी. माझ्या सगळ्या आया बहिणींच्या साड्या कपाटातच होत्या 1.5 वर्ष. आईनं दिलेली, आईच्या आईनं दिलेली, बानं दिलेली, बाच्या बानं दिलेली, सिफॉनची, जॉर्जेटची, जेवढ्या साड्यांचे प्रकार होते त्या सगळ्या साड्या कपाटात होत्या 1.5 वर्ष. पुरुषाच्या जातीनं 1.5 वर्षामध्ये 2 बरमुडा आणि 2 टी-शर्टवर 1.5 वर्ष काढली. म्हणजे जगायला वस्त्र लागतं. वस्त्र नवे अथवा जुने देई अंग भरुणी विठ्ठला. आणि तिसरी गोष्ट जर कोणती लागते, तुका म्हणे नका करू पाया परता विठ्ठला. आम्ही भाग्यशाली आहोत की या महाराष्ट्रात जन्माला आलो, ज्ञानपीठातून जन्माला आली आणि जगावं कसं यासाठीचं मार्गदर्शन झालं. खरं तर पारायण कशासाठी करायचं असतं? माणूस सतत जागा राहावा, परमार्थाच्या मार्गावर चालत राहावा, सदाचार आणि नीतिमत्तेच्या मार्गावर चालत अखंड भक्ती त्याच्या आयुष्यामध्ये असावी, यासाठी पारायणाची व्यवस्था संतांनी केली. हजारो वर्षापूर्वी माणूस जगत होता त्यावेळेला त्याच्या 120 वर्षाच्या आयुष्याचं नियोजन ऋषींनी केलं होतं. माणसाचं मॉडेल 120 वर्षाचं आहे. हे 120 वर्षात त्यानं जगावं कसं त्याचं नियोजन संत असं म्हणत होते. ऋषी म्हणायचे की पहिली 24 वर्ष तू गुरुदेवांच्या सोबत राहा, 8व्या वर्षी तू जा आणि 24व्या वर्षी गुरुदेवांच्याकडून परत ये. 24व्या वर्षी तू घरी आल्यानंतर 48 वर्ष तू संसार कर. गुरुदेवांच्या जवळ असताना जीवन जगावं कसं याची पूर्ण विद्या तू 8व्या वर्षी गुरुदेवांच्या जवळ गेल्यानंतर 24 वर्षापर्यंत घे.
आणि ती विद्या घेतल्यानंतर 48 वर्षाचा उत्कृष्ट संसार कर. पहिल्या 24 वर्षामध्ये विद्या, दुसऱ्या 48 वर्षामध्ये धन आणि संसार. 48 वर्षामध्ये पूर्ण झाल्यानंतर, संसार पूर्ण झाल्यानंतर पुढची 24 वर्ष वानप्रस्थाश्रमामध्ये जावत. 72 वर्षामध्ये तू स्वतः जो अनुभव घेतला असशील तो अनुभव पुढच्या पिढीला दे. पुढच्या पिढीला तू वैभव दे, त्याग दे. तुझ्याजवळच असलेलं सामर्थ्य 72 वर्षानंतर तू पुढच्या पिढीला दे असं म्हटलं. 72 वर्ष वयापर्यंत आम्हाला अनुभव येतो आणि तो अनुभव पुढच्या पिढीला दे असं म्हटलं. 72 ते 96 वर्ष जे समाजाचं ऋण आहे ते समाजाचं ऋण तू 96 वर्षापर्यंत फेडत राहावे. आणि 96व्या वर्षी तू घरातून निघून जा असं म्हणत होते ते ऋषी. मृत्यूची तयारी करण्यासाठी 96व्या वर्षी तू निघून जा आणि अशा ठिकाणी संपून जा की जिथं तुला कोणी ओळखत नाही. तुझ्या मृत्यूच्या वेळेला आसपास कोणी असता कामा नये. जसा सिंह मरतो एकांतामध्ये तसा तुझा मृत्यू असू दे. जसे भगवान श्रीकृष्ण निघून गेले एकांतामध्ये तसं माणसानं निघून जावं 96 वर्षानंतर, जीवन परिपक्व झाल्यानंतर. म्हणजे असं देखणा जीवनाचा प्रवास पूर्ण झाल्यानंतर निघून कसं जावं, चटकन निघून कसं जावं, त्याची व्यवस्था ऋषीमुनींच्या कालावधीमध्ये या 120 वर्षाच्या आयुष्याचं नियोजन होतं. पुढं लक्षात आलं, संतांच्या लक्षात आलं की गुरुकुलं बंद झाली, तसे आचार्य कमी झाले, ज्यांच्याकडून विद्या मिळेल, खऱ्या अर्थानं विद्या मिळेल ती गुरुकुलं बंद झाली. मग ऋषीने विचार केला की, संतांनी विचार केला, याला परमार्थाला, याला चांगल्या मार्गावर ठेवायचं असेल, गावातच ठेवायचं असेल तर याला काय करावं लागेल. म्हणून चातुर्मासाची सुरुवात त्यानंतर झाली. गावागावामध्ये, तुमच्या माझ्या सगळ्यांच्या गावामध्ये पावसाळ्यामध्ये चातुर्मास असायचा. हा चातुर्मास संतांनी यासाठी व्यवस्था केली होती की पावसाळ्यामध्ये शेतीतली कामं कमी असतात. संध्याकाळी एखाद्या मंदिरामध्ये एखादा सद्ग्रंथ लावा, जुन्या जाणत्या माणसाकडून तो ग्रंथ समजून घ्या आणि 4 महिन्यानंच केलेलं श्रवण 8 महिने ते आचरणात आणण्यासाठी घालवा, अशी ती व्यवस्था चातुर्मासाची होती. लक्षात आलं संतांच्या हे चातुर्मास सुद्धा आता बंद पडले. मी माझ्या गावामध्ये बघतो की माझ्या गावात आता 4 मंदिरामध्ये चातुर्मास असायचा, आता एकाही मंदिरामध्ये नाहीये. खूप गडबड सुरू झाली. मग पुन्हा संतांनी विचार केला की मग याला परमार्थाचं वळण लावायचं असेल, माणूस नावाच्या जातीला चांगुलपणाकडे घेऊन जायचं असेल, याला त्याच्या आयुष्याची उंची द्यायची असेल, विचाराची उंची द्यायची असेल, तर मग का करायचं, याच्यासाठी काय करावं. माऊलीने एक खूप सुंदर ओवी त्याच्यासाठी सांगितली. तरी तू गा ऐसे करी यया 8 प्रहारा माझारी, मोटका निमिष भरी तू दे तुझा ऐसा. म्हणजे माऊली म्हणतात की तुला परमार्थासाठी वेळ किती द्यायचा आहे, 1 क्षण द्यायचा. मग याची व्यवस्था करण्यासाठी संतांनी पारायणाची व्यवस्था केली. 358 दिवस तुझ्या आयुष्यामध्ये तुला जगायचं तसं जग. काय लांड्या लबाड्या उचापत्या ज्या करायच्या ते कर, पण 8 दिवस तरी तू ये, एका मंडपामध्ये ये, एका सद्ग्रंथाला चिकटून बस, त्याचं श्रवण कर, त्याचं कीर्तन कर, त्याचं चिंतन कर. वर्षातला 8 दिवसाचा कालावधी तरी तू एका चांगल्या गोष्टीसाठी दे, म्हणून पारायणाची व्यवस्था केली. 358 दिवस जसा असतील तसा. पारायण कशासाठी करायचं, तर ज्यानं जन्माला घातलं, जो आपली काळजी घेतो, त्याला धन्यवाद देण्यासाठी पारायणाची व्यवस्था संतांनी केली. कॉन्व्हेंट स्कूलमध्ये लहान मुलगा असेल आणि मित्र असतील आणि मित्राला त्या लहान मुलानं पेन्सिल दिली, पेन्सिल परत दिली त्यांना वापरून, तर ते लहान बाळ सुद्धा थँक्यू म्हणतं, धन्यवाद म्हणतं. पारायण यासाठी आहे की जो आम्हाला आयुष्यभर सांभाळतो, जो रात्री झोपवतो, जो सकाळी उठवतो,
जो खाल्लेलं अन्न पचवतो, जो पचवलेल्या अन्नाचं रक्त करतो, केलेल्या रक्ताचं जो रक्ताभिसरण करतो, आमचं जगणं सुसह्य होण्यासाठी आंब्याच्या रसामध्ये रस भरतो, डाळिंबीच्या दाण्यामध्ये दाणे भरतो, हे अखंड आयुष्यभर आमच्यासाठी जो करतो त्याला एकदा तरी वर्षातून धन्यवाद म्हणावं यासाठी पारायणाची व्यवस्था केली. पार अधिक आयन, आयन म्हणजे ब्रह्मांड, ब्रह्मांडाच्या पलीकडे जाण्याची ताकद ज्या शब्दांच्या मध्ये आहे त्या शब्दांच्या वरून एकदा तरी डोळे फिरव, एकदा तरी ते समजून घे. ज्या शब्दांना माऊलींच्या हृदयाचा स्पर्श आहे, जी वाणी परावाणी आहे, जी तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये ज्ञान निर्माण करणार आहे, प्रकाश निर्माण करणार आहे, आमचं आयुष्य भव्य दिव्य करणार आहे, अशा ग्रंथाचं वर्षातून एकदा तरी येऊन पारायण कर असं म्हणतं. पार अधिक आयन, ब्रह्मांडाच्या पार जाण्याची ताकद, त्यासाठी ही पारायणाची व्यवस्था आहे. या रीतीनं आम्ही आमचा प्रवास सुरू केला, साधनेचा प्रवास सुरू केला. तर या मार्गावरून आम्ही अखंड आयुष्यभर चालत असू तर मृत्यू त्या माणसाचा कसा येतो? जो परिपक्व होऊन संपतो, जो परमार्थाच्या वाटेवर सुरू आहे, मार्ग सुरू आहे, त्याची साधना सुरू आहे, गुरुदेवानी त्याला आशीर्वाद दिला आहे आणि अशा आशीर्वाद दिलेला साधक अखंड आयुष्यभर तपश्चर्या करतो. त्यावेळेला तो मरावा कसा, मृत्यू त्याचा कसा यावा, याच्याविषयी माऊली असं म्हणतात की का झाकली या घटीचा दिवा. म्हणजे एखादा घट असावा, त्याच्या आतमध्ये दिवा असावा, म्हणजे दिव्याच्या वर एखादं भांड झाकावं आणि भांड झाकल्यानंतर आतला दिवा जसा सहज विझतो तसा मृत्यू माणसाला यावा. जो आयुष्यभर या मार्गावर चालतो आहे आणि चालता चालता सगळी कर्म तो संपवत आहे, स्वतःच्या जगण्यातल्या सगळ्या आसक्ती संपवतो आहे, सगळे विकार संपवतो आहे, त्याचा मृत्यू या पद्धतीनं झाला तर माऊली म्हणतात की तो मीच झाला. म्हणजे ज्याचा असा सहज मृत्यू झाला, म्हणजे जसं पिकलेलं पान असावं ते त्या फांदीपासून सहज सुटतं, ना पानाला त्रास ना फांदीला त्रास, असं सहज गळून पडतं, असा ज्याचा मृत्यू होतो तो मला येऊन मिळतो असं माऊली म्हणतात. आम्ही आमच्या अवतीभोवती जर बघितलं तर आमचा मृत्यू, आमच्या भोवताली या मृत्यूच्या बाबतीमध्ये अनेक जी सत्य सांगितली संतांनी, त्या सत्यापैकी असं म्हटलं जातं की अंतिम सत्य कोणतं असं वाटतं. महाभारतामध्ये खूप सुंदर प्रश्नोत्तराचा काला आहे. यक्ष आणि धर्मराजामध्ये महाभारतामध्ये काही प्रश्न, काही प्रश्नांची उत्तर आहे. त्यातला एक प्रश्न मी मृत्यूच्या संदर्भात आहे, त्याच्याविषयी बोलतो आपल्याशी. धर्मराजाला त्या यक्षानं प्रश्न विचारलाय की या जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं? धर्मराजानं त्या आश्चर्याचं उत्तर असं दिलंय, तो असं म्हणतो आहे धर्मराज यक्षाला, माणूस नावाची जात या पृथ्वी तलावरची सगळ्यात बुद्धिमान अशी जात आहे, शेवटची जात आहे. त्याला बुद्धी आहे, तो रोज बघतो आहे की त्याच्या भोवती रोज मृत्यू होतो आहे. पिकलेलं पान गळून पडतं आहे, पिकलेलं फळ गळून पडतं आहे, रोज मृत्यू आहे. कधी लहान बाळाचा आहे, कधी तरुणाचा आहे, कधी वृद्धाचा आहे, रोज गळून पडतो आहे. रोज मृत्यूचं थैमान त्याच्या भोवती तो बघतो आहे. तरी तो जणू असा जगतो आहे की तो मरणारच नाही, तो अमरपट्टा घेऊन आला आहे असा तो जगतो आहे. समज हे या जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे की मृत्यू नाही असा तो जगतो आहे. हे जगातलं सगळं, माझ्या सहित सगळेजण असं जगतात, हे जगातलं मोठं आश्चर्य आहे. मग मृत्यूच्या बाबतीमध्ये सगळ्यात मोठं सत्य कोणतं असेल? तो सगळ्यांना उचलणार आहे. मृत्यू न म्हणे हा भूपती, मृत्यू न म्हणे हा नरपती, मृत्यू न म्हणे हा गजपती, मृत्यू न म्हणे हा हयपती. कबीरांचा दोहा आहे मृत्यूच्या बाबतीमध्ये, चलती चक्की पीस के देख कबीरा रोए, दो पाटन के बीच से देख बचा न कोय. समज म्हणजे मृत्यूची चक्की पृथ्वी आणि आकाश याच्यामध्ये रात्रंदिवस सुरू आहे.
याच्यामधून कुणीही वाचलेलं नाही. राजा रंक और फकीर असं म्हणतात. राजा आहे म्हणून तो वाचला आहे असंही नाहीये. रंक गरीब आहे म्हणून त्याला ठेवलाय असंही नाहीये. आणि तो फकीर आहे, संन्यासी आहे, किंवा त्यानं परमेश्वराला प्राप्ती केली आहे, असं जीवनमुक्त आहे म्हणून त्यालाही ठेवलेलं नाही. सगळ्यांना तो घेऊन जातो. हे जर परमेश्वराचं मृत्यूच्या बाबतीतलं सत्य असेल तर दुसरं सत्य आणि सांगतात की मृत्यूच्या बाबतीमध्ये मृत्यूचं ठिकाण, वेळ आणि कारण ठरलंय प्रत्येकाचं. कोणाचा मृत्यू कुठं होणार, कधी होणार, कसा होणार, कोणत्या कारणानं होणार, हे सगळं ठरलंय. महाभारतामध्ये याच्याविषयीची एक खूप सुंदर कथा आहे की आम्ही मरणार कुठं, कोणत्या रोगानं मरणार, कसं मरणार, या प्रत्येक गोष्टीचं नियोजन आहे. महाभारतामध्ये खूप सुंदर कथा आहे की त्या हिमालयामध्ये एक दिवशी अचानक सगळ्या देवदेवतांची बैठक बोलवण्यात आली. सगळे देवदेवता त्या गुहेमध्ये बैठकीसाठी उपस्थित राहिले. जे जे देव देवता होते ते त्या आपल्या आपल्या कंपनीच्या गाड्या घेऊन त्या मीटिंगला उपस्थित होते. गजानन असेल तर उंदीर, सरस्वती असेल तर मयूर. सगळ्यात शेवटी भगवंताची गाडी आली, गरुड कंपनीची ईगल. सगळ्यात श्रीमंत देव भगवान विष्णू असल्यामुळे त्यांची कंपनी, जशी आता थोरा मोठ्यांची कंपनी लँड क्रुझर वगैरे असते, तशी देवांच्या मध्ये सगळ्यात श्रीमंत देव भगवान श्रीकृष्ण. ईगल कंपनीची गाडी असेल, गरुड. सगळ्यात शेवटी गरुड घेऊन आले भगवंताला आणि भगवंत आत निघून गेले. त्यावेळी गरुडाच्या असं लक्षात आलं की जिथं बैठक आहे त्या बैठकीच्या गुहेच्या वर एक छोटीशी खिडकी आहे आणि त्या खिडकीमध्ये एक छोटंसं पाखरू आहे आणि ते थर 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 कापता. गरुडानं त्या पाखराला विचारलं की एवढा का घाबरतो आहेस, एवढा कशाला घाबरतो आहेस. ते पाखरू उत्तर देत आहे की आत जाताना माझ्याकडे यमानं बघितलंय आणि म्हणून मला भीती वाटते. कुणी कुणाकडं कसं बघितलं तसं त्या माणसाचा उद्धार असतो किंवा पतन असतं. राजकीय क्षेत्रामध्ये तुमच्या नेत्यानं तुमच्याकडे बघितलं की तुम्हाला तिकीट हमखास असतं. जर नाही बघितलं तर ती 5 वर्ष त्याच्या आयुष्याची वाया जातात. म्हणजे व्यवहारामध्ये तुमच्याकडे कोण बघतं त्याच्यावर तुमचा विकास असतो आणि नाही बघितलं तर त्याचं पतन असतं. तसं त्या गरुडाला ते पाखरू असं म्हणतं आहे की माझ्याकडे आत जाताना यमानं बघितलं आहे. इतकं सुंदर व्यवस्था इथं आहे, ऐकण्याची व्यवस्था आहे, एवढं सगळं माहोल इथला अध्यात्माचा आहे. इकडे इच्छा होत नाही, आमची येण्याची इच्छा होत नाही. म्हणून तर मृत्यूचं भय. शेवटी कशाला नाही घाबरलास तर निदान मृत्यू तुला चांगला हवा असेल तरी तू या मार्गावर ये, याच्यासाठी या सगळ्या गोष्टीचं चिंतन केलं. मृत्यूचं भय किती असतं माणसाला. त्या थरथर कापणाऱ्या पाखराला त्या गरुडानं सांगितलं तू यमाला घाबरला का, तू माझ्या पाठीवर बस. गरुडानं त्या पाखराला पाठीवर बसवलं आणि हजारो किलोमीटर दूर काही सेकंदामध्ये त्या पाखराला सोडून तो परत आला. अवघ्या काही सेकंदाचा प्रश्न होता. तो परत आल्यानंतर काही सेकंदामध्ये जसा गरुड उतरला त्या गुहेच्या समोर, तशी बैठक संपली. 1-1.5 मिनिटात बैठक संपली आणि सगळे देवदेवता त्या गुहेच्या बाहेर आले. गरुडाने प्रश्न विचारला भगवंतांना, एवढ्या लवकर मीटिंग कशी काय संपली? महायुती झाली, आघाडी झाली, काही इंडिया स्थापन झालं, एकदम जागा वाटपाचा निर्णय लगेच लागून गेला, अचानक कशी काय मीटिंग संपली, इतक्या लवकर कशी काय मीटिंग संपली? त्यावेळेला भगवान उत्तर असं देत आहेत गरुडाला की ज्या कारणासाठी मीटिंग बोलवण्यात आली होती त्या कारणाचा अजेंडा संपला आणि म्हणून मीटिंग संपली. ते म्हटले काय होतं? भगवान सांगतायत गरुडाला, राजा इथं गुहेच्या वर एक छोटंसं पाखरू होतं
त्याचा मृत्यू हजारो किलोमीटर दूर एका अजगराच्या घशामध्ये होता. त्याची वेळ, ठिकाण, कारण ठरलेलं होतं आणि हे पाखरू तर हजारो किलोमीटर दूर होतं. ते जर पोहोचलं नसतं त्याच्या वेळेमध्ये मृत्यूच्या, तर सृष्टीचं चक्र बिघडलं असतं. पण ते काम तू केलंस. एका सेकंदामध्ये बरोबर त्याच्या मृत्यूच्या वेळेला तू त्याला पाठीवर घेतलंस आणि जिथं अजगर तोंड उघडून बसलं होतं बरोबर त्यात अजगराच्या घशात नेऊन त्याला सोडलंस. सृष्टी पुन्हा रचायची होती, तो विषय संपला, कारण तो विषय तूच संपवलास आणि म्हणून मीटिंग संपली. तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये मृत्यूचं कारण, ठिकाण, वेळ ठरलेली आहे. मग मृत्यू यावा कसा? मृत्यूविषयीचं खूप सुंदर चिंतन माऊलीने केला. 2 मार्ग सांगितले माऊली. एक धूम्र मार्ग आणि एक अर्चिरा मार्ग सांगितला. मृत्यू यावा कधी आणि कसा यावा आणि कुठं यावा याचं चिंतन माऊली असं करतात की मृत्यू उत्तरायणामध्ये यावा, मृत्यू दिवसा यावा आणि मृत्यू शुक्ल पक्षामध्ये यावा. मृत्यू येऊ नये कधी? दक्षिणायनामध्ये येऊ नये, रात्री येऊ नये आणि कृष्ण पक्षामध्ये येऊ नये. मी या गोष्टीचा विचार करतो त्यावेळेला दक्षिणायनामध्ये रात्री आणि कृष्ण पक्षामध्ये रामकृष्ण परमहंस यांचा मृत्यू झालाय 15 ऑगस्टला रात्री 12 वाजता. माऊलींना काही वेगळे संकेत द्यायचे आहेत की पावसाळ्यामध्ये येऊ नये याचा अर्थ भावकीला त्रास होतोय. आता माझ्यासारखं जर गेलं, माझं आता 1 क्विंटल वजन आहे आणि मी जर पावसाळ्यात रात्री गेलो तर भावकीला त्रास होईल ना. टायर जास्त 2-3 आणावे लागतील. गावाकडं माहीत आहे स्मशानामध्ये एकतर ते स्मशान गळकं असतं, पेटत नाहीत लाकडं. मग माऊलींना असं म्हणायचं की दक्षिणायनामध्ये याचा अर्थ की पावसाळ्यामध्ये मृत्यू जर यायचा असेल तर भावकीला त्रास येतो म्हणून येऊ नये का रात्री. खूप सुंदर वर्णन केलंय की या उत्तरायणामध्ये दिवसा आणि शुक्ल पक्षामध्ये मृत्यू यावा. याचा अर्थ असा त्यांनी सांगितला की मृत्यू येत असताना दिवसा यावा याचा अर्थ तो परमार्थाच्या साधनेमध्ये तो असावा, प्रकाशामध्ये असावा. त्याच्या सद्गुरूंनी दिलेली जी साधना आहे, कारण 2 गोष्टी सांगितल्या की मृत्यूविषयी 2 गोष्टीचं आणखीन चिंतन केलं की जे परमेश्वराची प्राप्ती न होता मार्गावर चालता आहेत, साधना करता आहेत, पण सगळी कर्म न संपता मध्येच ज्याचा मृत्यू होतो आहे त्याला प्रयाण असं म्हणतात. 6व्या अध्यायामध्ये खूप सुंदर प्रश्न विचारला भगवान श्रीकृष्णाला अर्जुनानं. तर अर्जुन असं म्हणतायत श्रीकृष्णाला, भगवंता आम्ही साधक आहोत, तुझ्या मार्गावर चालतो आहोत, पण तू भेटलाच नाहीस. साधना तर सुरू आहे, नाम सुरू आहे, ध्यान सुरू आहे, सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गावर आम्ही चालतो आहोत, पण चालत असताना तू न भेटताच, पूर्ण अवस्था न येताच, परिपक्वता न येताच, जीवन मुक्ती न होताच, मोक्षाची प्राप्ती न होताच मध्येच जर मृत्यू झाला तर त्या जीवाचं काय होतं हा प्रश्न विचारला. भगवान श्रीकृष्णाने खूप सुंदर उत्तर दिलंय. शुचिनाम श्रीमतान गेहे योग भ्रष्ट भिजायते असं म्हटलं. साधक आहे, परिपक्वता न येता मध्येच जो संपतो आहे त्याचा जन्म अशा घरामध्ये होतो, अशा आईवडिलांच्या पोटी होतो की जे आईवडील पवित्र आहेत. शुचिनाम श्रीमतान गेहे, पवित्र आणि श्रीमंत घरामध्ये त्या बाळाचा जन्म होतो. आम्ही स्वतःला साधक समजत असो, आम्ही स्वतःला परमार्थिक समजत असो, आम्ही सगळे साधना करत असो, आम्ही या परमेश्वराला भेटण्याच्या वाटेवर चालत असो, तर आमचं घर आम्हाला तपासावं लागेल की आमचं घर म्हणजे मंदिर आहे का. जर आमच्या घरामध्ये आमचं घरच मंदिर असेल तर समजून चालायचं की आमचा जन्म या व्यवस्थेनुसार झाला. शुचिनाम श्रीमतान गेहे, शुद्धतेची वाट जी गेल्या जन्मापर्यंत सुरू होती ती पुन्हा थांबलेली वाट त्या घरामध्ये, त्या कुळामध्ये जन्म घेऊन ती वाट पुन्हा सुरू झाली आणि शुद्धतेचा प्रवास सुरू झाला. त्याला प्रयाण असं म्हटलं, जो मध्ये जातो. पण जो नाही, या मार्गावरच चालत नाही, त्याचं काय होतं?
जी माणसं आयुष्यभर शरीरावर जगतात, खा प्या आणि मजा करा, ईट ड्रिंक अँड बी हॅपी, हे दिल मांगे मोर या गोष्टी जगतात, या मार्गावर चालतच नाहीत. त्यांचं काय होतं असं म्हटलं. त्याच्याविषयी योगशास्त्रामध्ये मृत्यूचं काही वर्णन केलं. जे जीवन मुक्तीला प्राप्त होतात, ज्यांचा अंत आहे, जे परिपक्वता आहेत, जी माऊलीने आता सांगितलेली ओवी त्याप्रमाणे ज्यांचा मृत्यू आहे, परिपक्वता येऊन, मॅच्युरिटी येऊन मृत्यू ज्यांचा होतो आहे, त्यांचा होता आहे अंत. आणि मग त्यांचा प्राण कुठून जातो? योगशास्त्र असं सांगतं की त्यांचा प्राण ब्रह्मरंध्रातून जातो. म्हणजे जिथून जीवानं प्रवेश केला तिथूनच त्या महापुरुषाचा शेवट तिथून होतो. तो अनंतामध्ये विलीन होतो. एरझार संपलेली असते, पुन्हा येणं होत नाही त्याच्याच्या. मग त्याचा मृत्यू ब्रह्मरंध्रातून झाला तर पुन्हा येणं होत नाही. मग जो आता मी दुसरा गोष्ट सांगितलं की प्रयाण जो चालतो आहे, जो भेटला नाही, मग योगशास्त्र असं म्हणतं की त्याचा मृत्यू कुठून होतो? त्याचा मृत्यू ज्ञानेंद्रियातून होतो. असं म्हणजे कानातून होतो, नाकातून होतो, डोळ्यातून होतो. आणि मग जो नाही चालत, याच्याबरोबर नाही चालत, तो या मार्गावर चालत नाही, तो याच जगत राहतो, फक्त खातो पितो मजा करतो. म्हणजे सोमवारी जन्माला येतो, मंगळवारी मोठा होतो, बुधवारी लग्न होतं, गुरुवारी मुलं होतात, शुक्रवारी हा आजारी पडतो, शनिवारी लईच आजारी पडतो आणि आयतवारी संपतो. त्याचा मृत्यू कुठून होतो? योगशास्त्र सांगतं की मलमूत्र विसर्जनाच्या ठिकाणातून होतं. मग त्याचं काय होतं? पुन्हा ते सांगतात की त्याचा जन्म पुन्हा योनी बदलून होतो. काही वर्षापूर्वी आमच्या घरात एक मांजर होतं आणि ते मांजर घरातलं मटण असलं, अंडी असली तरच ते खायचं, इतर वेळेला ते उपवासी असायचं. मग त्याला दूध चालतच नव्हतं. मी आईला त्यावेळेला म्हणायचो, आई हे मांजर आहे ना, हे गेल्या जन्मात एक तरी संस्थानिक तरी असावं, शासकीय अधिकारी तरी असावं किंवा पुढारी तरी असावं. गेल्या जन्मात खायची वासना अजून संपली नाही तरी वस्त्र बदललं तरी ते खात राहिलं आहे. म्हणून ते म्हटलं की त्याचा तो बदल झाला आहे. त्याच्या मग मृत्यू होत असताना दिवसा यावा, म्हणजे ज्ञानामध्ये शेवटचा प्रवास, बेशुद्ध अवस्थेत त्या माणसाचा मृत्यू होऊ नये असं ते म्हटलं. मी एका परदेशातल्या संतांचा मृत्यू आपल्याशी शेअर करतो, मग जे लक्षात येईल की दिवसा मृत्यू यावा या कल्पनेचा अर्थ कोणता. सॉक्रेटिस नावाचा खूप मोठा संत अथेन्स नगरीमध्ये होता आणि तो अखंड आयुष्यभर चांगुलपणाविषयी बोलत होता, चांगल्या जगण्याविषयी बोलत होता. चांगलं सांगणाऱ्या माणसाला वाईट विचाराच्या माणसाने त्याच्यावर खोटे आरोप रचले आणि सॉक्रेटिसला देहांताची शिक्षा दिली. अथेन्स नगरीमध्ये ज्याला देहांताची शिक्षा दिली जायची त्याची पद्धत अशी होती की मरताना त्या माणसाला एकतर सुळावर चढवलं जायचं किंवा विष दिलं जायचं. सुळावर याचा अर्थ की असा टोकदार एक खांब असायचा आणि त्या खांबावर त्या माणसाला बसवलं जायचं. स्वतःच्या वजनानं तो माणूस खाली 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 रुतत जायचा, शरीर फाटत जायचं आणि मग तो मरायचा. असा मृत्यूदंडाची शिक्षा अशी होती. आणि दुसरी शिक्षा होती ते विष दिलं जायचं. सॉक्रेटिसला विष दिलं गेलं, पूर्ण भांड सॉक्रेटिस विषाचं प्यायला आणि त्याच्या भोवती शिष्य होते सॉक्रेटिसच्या. आणि तो आता सांगत होता सॉक्रेटिस आपल्या शिष्यांना की बाळानो, माझ्या अंगठ्यातून प्राण निघाला आहे, माझ्या घोट्यातून निघाला आहे, माझ्या पिंडरीतून निघाला आहे, माझ्या मांडीतून निघाला आहे, माझ्या कमरेतून निघाला आहे, माझ्या छातीतून निघाला आहे, माझ्या गळ्यातून निघाला आहे आणि आता संपणार. त्यावेळेला सॉक्रेटिसनं सगळ्या शिष्यांना हात जोडलेत आणि तो म्हणतो आहे की आता मी निघालो, आम्ही जातो आमच्या गावात, आमचा रामराम घ्यावा. म्हणजे मृत्यू होत असताना शेवटपर्यंत त्या जीवाला भान आहे की निघालोय मी. नाकातोंडात नळ्या असताना नव्हे. माऊली म्हणतात की शेवटपर्यंत त्याला ज्ञानामध्ये तो असला पाहिजे.
मी ज्या भागामध्ये राहतो तिथं गोंदवलेकर महाराजांचं आमच्या गावापासून 30 किलोमीटर अंतरावर ठिकाण आहे, गोंदवले ठिकाण आहे. तिथे एक जवळच गाव आहे. त्या गावातली एक 25 वर्षापूर्वी एक मुलगी बाळंत होण्यासाठी घरी आली होती. आणि ती अशा घरात जन्माला आली होती की जिनं नामसाधना स्वीकारलेली होती, नामस्मरण स्वीकारलेलं होतं. ती अखंड नामामध्ये होती. लग्न झालं तरी ती नामस्मरणामध्ये होती. तिला एक बाळ झालं. ती घरी आल्यानंतर बाळंत झाली आणि घरी राहिलेली असताना तिला बाळंत रोग झाला. तिच्या लक्षात आलं की आता जायला हवं, बाळाला ठेवायला हवं. म्हणून तिनं आपलं बाळ आपल्या आईजवळ दिलं. आईला सांगितलं की तू सांभाळ कर, मला आता याचा पाश नको आहे. पुढे 3 महिने ती सतत नामस्मरणामध्ये राहिली आणि तिच्या लक्षात आलं की शेवटचा क्षण आला आणि शेवटची घरघर सुरू होती. हिचं नाम सुरू होतं आणि आता पिंजऱ्यातून पक्षी उडणार त्यावेळेला त्या आईनं तिचं बाळ तिच्या समोर आणलं. त्यावेळेला ती आईला सांगते की आई नको आता अडकवू मला, मी आता निघाले, आता मला या पाशामध्ये नाही अडकायचं. आणि त्या वेळेला तिला मृत्यू येतो आहे. ती स्वतःच्या पोटच्या मुलाला बाजूला सरकून भगवंताच्या नामस्मरणामध्ये ती निघून जाते आहे. मृत्यू दिवसा यावा, प्रकाशामध्ये यावा, ज्ञानामध्ये यावा. म्हणजे हा मृत्यू तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये शेवट करत असताना या गोष्टीमध्ये यावा असं म्हटलं. आम्ही जे अनेक महापुरुष बघतो आहे, जी मुलं पाठीमागं आलेली आहेत, आणलेली आहेत, त्यांच्यासाठी की भक्ती याचा अर्थ आहे की निस्सीम प्रेम. मी भगतसिंगांचा ज्या वेळेला मृत्यू बघतो की ज्याने आयुष्यामध्ये एक ध्येय ठेवला आहे, त्यांचाही मृत्यू किती दिव्य असू शकतो. भगतसिंगांचा मृत्यू 23 मार्च 1931 ला झाला. शहीद भगतसिंग. आणि 23 मार्च 1931 ला भगतसिंगांना फाशी द्यायचं होतं. खरं तर फाशीची तारीख ठरलेली होती 24 मार्च. पण कन्याकुमारी पासून हजारो तरुण लाहोरच्या दिशेनं भगतसिंगांना भेटण्यासाठी निघाले होते. आणि इंग्रज सरकारच्या लक्षात मध्ये आलं की जर एवढे तरुण आले, चालून आले, तर तुरुंग फुटेल. म्हणून 23 मार्चला सकाळीच भगतसिंगांचा मृत्यू ठरवण्यात आला. 23 मार्चच्या सकाळी भगतसिंग 7 वाजता फाशी द्यायची होती. 6:30 वाजता त्यांना भेटायला तुरुंग अधिकारी गेलेत आणि त्यांना सांगतायत की चला. भगतसिंगांच्या बरोबर आणखीन दोघांना फाशी दिले, सुखदेव आणि राजगुरू. त्या तिघांना एकत्र आल्यानंतर त्या तिघांना प्रश्न विचारलाय की तुम्हाला आता जायचं आहे, 10 मिनिटानंतर फाशी होणार आहे, तुमची शेवटची इच्छा काय आहे? त्यावेळी ते तिघजण असं म्हणतायत की आम्हाला फाशीच्या तख्ताकडे घेऊन जात असताना, पूर्वी गुन्हेगाराला फाशी देत असताना त्याच्या हातापायामध्ये दोर बांधण्यात यायचे, काड्या बांधण्यात यायचे, बेड्या बांधण्यात यायचे, त्याच्या डोक्यावर काळा रुमाल टाकण्यात यायचा. कारण तो घाबरलेला असायचा आणि 10-12 पोलीस त्या गुन्हेगाराला पकडायचे. हे तिघजण असं म्हणतायत की नका, आमच्या डोक्यावर नका काळं पांघरून नका घालू, आम्हाला बेड्या नका घालू, आम्ही आमच्या पावलानं फाशीच्या तख्ताकडे जातो. तिघा जणांची विनंती मान्य केली आहे की त्यांना फाशीच्या तख्तावर घेऊन जात असताना त्यांच्या डोक्यावर काळा रुमाल नाही घातला, त्यांना हातकड्या नाही बांधल्या, त्यांच्या पायाला कड्या नाही बांधल्या. त्याच तुरुंगामध्ये भगतसिंगांचे चुलते होते, चुत्तर सिंग नावाचे. त्यांना वाईट वाटत होतं कारण भगतसिंग नास्तिक होते, देवाला मानत नव्हते. भगतसिंगांचे देवाला प्रश्न होते की देव आहे तर या जगामध्ये दारिद्र्य का, एवढी हिंसा का, एवढी घृणा का, माणूस माणसाचा द्वेष का करतो आहे, मग आहे की नाही देव, हा प्रश्न भगतसिंगांच्या समोर होता. भगतसिंगांचे चुलते मात्र अस्तिक होते. ते भगतसिंगांच्या जवळ येत आहेत, ते चुलते आहेत, तुरुंगाधिकारी आहेत, तेच भगतसिंगांना घेऊन फाशीच्या तख्ताकडे जाणार आहेत. आणि ते भगतसिंगांना असं म्हणतात की भगत आखरी वक्त आ चुका है, अब तो वाहे गुरु कह दे.
भगतसिंग, शेवटचा क्षण आलेला आहे, आता तरी शेवटच्या क्षणाला परमेश्वराचं नाव घे. त्यावेळी भगतसिंग आपल्या चुलत्याला उत्तर असं देत आहेत की चाचा, आखरी वक्त अगर मैंने वाहेगुरु का नाम ले लिया तो तेरा वाहेगुरु कह देगा भगत सिंह आखरी वक्त डर गया. भगतसिंगांना दोन्ही बाजूला, एका बाजूला राजगुरू, एका बाजूला सुखदेव, आणि हे स्वतःहून फाशीच्या तख्ताकडे निघालेत. ज्या जल्लादानं फाशी दिली आहे भगतसिंगांना, त्याच्या डायरीमध्ये नोंद आहे की या तिघांचा मृत्यू किती देखणा होता. फाशीच्या तख्ताकडे जाणाऱ्या या तिघांच्या विषयी तो जल्लाद जो फाशी देणारा असतो त्याच्या डायरीमध्ये नोंद आहे. तो असं लिहितो आहे की गेली 20 वर्ष या तुरुंगामध्ये मी अनेकांना फाशी दिली आहे, पण मी त्यावेळेला बघितलं की गुन्हेगार ज्या वेळेला फाशीच्या तख्ताकडे यायचा त्याला 10-12 पोलिसांनी पकडलेलं असायचं. त्यावेळेला मृत्यूचं भय त्याला इतकं प्रचंड असायचं त्या गुन्हेगाराला की तो पोलिसांना तोडायचा, पळायचा मैदानामध्ये. पोलीस मागं पळायचे, पोलीस त्याला पुला धरायचे आणि पुन्हा फाशीच्या तख्ताकडे यायचे, भयभीत असायचे. तो लिहितोय की 20 वर्षाच्या कालावधीमध्ये एकही गुन्हेगार फाशीच्या तख्ताकडे येत असताना भयभीत न होता आलेला मी कधी बघितला नाही. पण ही 3 पोरं, हे 3 देशभक्त मी बघतो आहे, 22-23 वर्षाची पोरं, ज्यांच्या ओठावर अजून मिसरूट सुद्धा फुटलं नाही, देखणी पोरं एकमेकाच्या हातामध्ये हात घालून फासाच्या तख्ताकडे येत आहेत आणि गीत गात येत आहेत. हे तिघजण एक गाणं म्हणतायत, रंग दे बसंती चोरा तेरा रंग दे बसंती चोरा. जिस चोले को पहन के निकली झांसी की रानी मिट गई अपनी जान पे, जिस चोले को पहन के निकले छत्रपति शिवाजी मिट गए अपनी जान पे, उसी चोले को पहन के निकला हम मस्तों का टोला, रंग दे बसंती चोला तेरा रंग दे बसंती चोला. तिघजण गाणी म्हणत येत आहेत, तिघजण फासाच्या तख्तावर चढतायत. आपणच तो फास आपल्या गळ्याभोवती आवळत आहेत आणि त्या जल्लादाला असं म्हणतायत की बघ फास बरोबर आवळला आहे का, तुझ्या नोकरीचा प्रश्न. मृत्यू यांना समजला की कसा असावा, कसा देखणा असावा. आम्हाला मृत्यू नको असतो, आम्हाला सगळ्यांना मृत्यू नको असतो. म्हणजे असं म्हटलं जातं की वृद्धापकाळ आला माणसाचा, मृत्यूची चाहूल लागली की त्याला नकोसा वाटत असतो. आयुर्वेदाचं शास्त्र असं सांगतं की लहानपणी लहान बाळाला कफ असतो, तरुणाला पित्त असतं आणि वृद्धापकाळामध्ये वात असतो. तरुणपणी पित्त असतं कारण ह्याचं खवळलेलंच असतं, याच्या अंगावर जा त्याच्या अंगावर जा, याला शिव्या दे त्याला शिव्या दे, म्हणून तरुणपणामध्ये पित्त असतं, खवळलेलं असतं ते सारखं. आणि जसं 50 वर्षाच्या पुढं जातं शरीर तसं वात सुरू होतो, बिजागऱ्या वाजायला सुरुवात होतो. उठता बसता कर कर मृत्यूची सावली दिसायला लागली की मग पारायणाचे मंडप दिसायला सुरुवात होतात. मग आठवायला सुरुवात होतं की नको. आमच्या गावची एक आजी, वय वर्ष 80, बसताना उठताना सगळं शरीर दुखायचं आणि ती घरात सारखी म्हणायची एखादं करडू चावलं तर बरं होईल. करडू म्हणजे विषारी नाग. ती असं रोज म्हणायची नाही. एक दिवशी तिचं थोरलं पोरगं गंज लावत असताना त्याला नाग दिसलाच. तिनं लांबनच आईला म्हटलं, आय गावलंय आणाय असे करडू आणू का. ती तिथनंच म्हणली, भाड्या माझ्या मृत्यूवर टापलायस. मृत्यू आम्हाला कुणालाही नको असतो, पण ज्यांना ज्यांना ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यामध्ये चुकवण्याचाही अनेकांनी प्रयत्न केला. मी सिकंदर हा देश जिंकायला आला, जग जिंकायला आला होता आणि त्याला भारतात आल्यानंतर कोणीतरी सांगितलं की भारतामध्ये अमृताचे झरे आहेत हिमालयामध्ये. मृत्यू स्वीकारायचा नव्हता, अमर व्हायचं होतं, म्हणून त्यानं त्या हिमालयातला अमृताचा झरा शोधून काढला. लिहिणाऱ्यानं खूप सुंदर लिहिलंय. तो झरा शोधून काढत असताना
तो ज्या वेळेला पोहोचला त्या अमृताच्या झऱ्याच्या जवळ, आता तो वाकला आहे आणि त्या झऱ्यातलंही ते ओंझळ घेऊन तो अमृत आता प्राशन करतो आहे. तेवढ्या त्या गुहेतला वर एक कावळा बसला होता. तो त्या सिकंदरला असं म्हणतो की सिकंदर, नको पिऊ अमृत. ते म्हटले, का नको पिऊ? ते म्हणे, राजा, मी लाखो वर्षापूर्वी अमृत पिलोय. तो कावळा असा म्हणतो, लाखो वर्षापूर्वी मी अमृत पिलोय, मला मरणच यायला तयार नाही. मी मरण्याचा खूप प्रयत्न केला, कधी पहाडावरून कोसळलो, कधी अग्नीमध्ये उडी टाकली, कधी तलवारीच्या पात्यावर मान घासली, पण मला मृत्यू आला नाही. नको पिऊ अमृत. ज्यांना खूप दीर्घायुष्य व्हायचं आहे त्यांच्या आयुष्याची व्यथा आहे खूप. आमच्या गावचे गुरुजी 107 वर्ष जगले. शेवटपर्यंत मॉडेल व्यवस्थित होतं. 32च्या 32 दात जाग्यावर होते, ओरिजिनल देवानं दिलेले दात होते. मेमरी शार्प होती. ते आमच्या घरी असे वर्तमानपत्र वाचायला यायचे सकाळी. 104व्या वर्षी आल्यानंतर मी गुरुजींना विचारलं होतं. एक शिक्षक होते, सेवा झाली होती, त्याच्यात दुप्पट पेन्शन झाली होती गुरुजींची. मी त्या गुरुजींना प्रश्न विचारला की गुरुजी, 107 वर्ष झाली, अजून जगावंसं वाटतंय का? गुरुजी म्हटले, नाही, जोडीदार सगळं निघून गेलं, आता काय जगण्यात मजा. निसर्गानं जी व्यवस्था केली आमची मृत्यूची, उपजे ते नाशे, नाशे ते पुनरपी दिसे, ऐसे घटिका यंत्र परिभ्रमे का. मृत्यूविषयीचं जे चिंतन केलंय संतांनी आमचं की मृत्यू तिथपर्यंत पोहोचण्यासाठी, आणि खरं तर निसर्ग मृत्यूची चाहूल माणूस नावाच्या जातीला देतो आहे. क्षर इति शरीर उपनिषदामध्ये परमेश्वराच्या एका शक्तीचं वर्णन केलं आहे, रसो वैसा म्हणून. परमेश्वर माणसाला 40 वर्षापर्यंत रस देतो आणि मग तिथून पुढचा तो रस काढून घेतो. आणि तो रस काढून घेत असताना प्रत्येक वेळेला तो नोटीस पाचवत असतो माणसाला, थांब ना, सांभाळ ना, आता तरी मार्ग बदल ना, आता तरी चाल ना चांगुलपणाच्या मार्गावर, आता तरी मृत्यूची तयारी कर ना. मी काल माझ्या गावावरून निघताना इकडे येण्याची तयारी आदल्या दिवशीच्या रात्रीपर्यंत आम्ही करत होतो. इकडे यायचं, साधा संगमनेरचा 7 तासाचा प्रवास करायचा, तर तयारी 4-5 तास केली आहे मी. पण शेवटचा प्रवास आहे ना, त्याच्याबरोबर कुणी नसतं, एकटा असतो, कुणीच बरोबर नसतं, फक्त असतं ते आपलं कर्म असतं म्हटलं. मग त्याची तयारी तर आम्ही कधीच करत नाही. खरं तर तो तयारीसाठी आम्हाला सूचना आम्हाला जागवत असतो. मृत्यूच्या तयारीसाठी आम्हाला म्हणजे असं म्हटलं जातं की ह्या साध्या प्रवासाची तरतूद आम्ही करतो, पण शेवटच्या प्रवासाची केलेली नसते. कारण शेवटच्या प्रवासात बरोबर कोण असतं? गाई गुरं गोठ्यात असतात, बायको उंबऱ्यापर्यंत असते, सगळे सोयरे स्मशानापर्यंत असतात, देह चितेपर्यंत असतो, आणि तिथून पुढचा प्रवास एकट्याच असतो. आणि त्यावेळेला तो मात्र घेऊन जातो, थोबाडीत मारून घेऊन जातो. डोंगरे महाराजांच्या प्रवचनामध्ये वर्णन केले की मृत्यूच्या वेळेला तो शेवटचा क्षण किती घातक असतो. डोंगरे महाराज भागवत रहस्य सांगत असताना त्यांच्या प्रवचनामध्ये ते सांगतात की मृत्यूच्या वेळेला परमेश्वर पहिल्यांदा माणसाची वाचा घालवतो, त्याला बोलता येत नाही, आणि त्या क्षणाला त्याच्या पाठीमागच्या आयुष्याचा सगळा चलत चित्रपट जो ते जगलेला असतो तो सगळा चित्रपट त्याला दाखवतो. एक दुष्कर्म, एक वाईट कर्म बरोबर 1000 विंचवांचा दंश निसर्ग त्या जीवाला करत असतो, आणि तो मृत्यू इतका भयान असतो. 17व्या अध्यायामध्ये तमोगुणी माणसाला मी मारतो कसा, जो आयुष्यभर चुकीचं वागतो त्या माणसाला मीच मारतो असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. मीच मारतो, मीच टाचे खाली घेतो, मीच चिरडतो त्याला. पण तो चांगुलपणानं निघून जातो की ज्याला कळतं या जीवनाचं मोल कळतं. 60, 70, 80 वर्षासाठी या पृथ्वी तलाला आमची भेट आहे, आणि ती भेट उत्कृष्ट करायची आहे. ज्यानं पाठवलंय त्याला सांगण्याच्या लायकीनं परत जायचं आहे, हे ज्याला कळतं तो या मार्गावरून चालत राहतो आणि आपला शेवट बरोबर साधतो. निसर्ग मृत्यूची चाहूल जागवतो आहे, सातत्यानं माणसाला जागवतो आहे. पहिली नोटीस तो पाठवतो आहे की वयाच्या 40व्या वर्षी नोटीस पाठवतो. कानामागचा केस पांढरा करतो. तो म्हणतो ना, थांब ना. तुकोबराय म्हणतात की कर्णमुळी जरा
सांगूनी आली. कानामागचा केस पांढरा करतो आणि सांगतो, थांब ना, आता तरी थांब, आता तरी मार्ग बदल, आता तरी साधनेच्या वाटेवर चाल. पण डांबरीकरण करते. आता मी पण केलंय कालच. आणि त्याच वाटेवर चालत राहतं. परमेश्वराच्या नोटिसीला खोटं उत्तर देत आहे आणि ते त्याच वाटेवर चालतात. पुढची नोटीस परमेश्वर पाठवतो, जागवतो, दिसायचं कमी करतो. तरी घरामध्ये टीव्हीवर समोर बसून लाव ना म्हणतो, आहासे आहा तक लागीर झालं, तुला पाहते रे, जीव तुझ्यात रंगला रे. माझ्या घरात टीव्ही नाही. आयानो, बहिणीनो, माझ्या घरात टीव्ही नाहीये. आम्ही ठरवलं ना, घराला घरपण द्यायचं आहे, घर परमेश्वराचं मंदिर असायला पाहिजे. आम्ही ठरवलं माझ्या घरात पुस्तकं असतील, माझ्या घरात ग्रंथ असतील. माझ्या घरात देव आला तर ते देवाला बसावासं वाटेल असं माझं घर असेल. माझ्या घरात देव आला तर देवाला माझ्याशी बोलावं वाटेल असं माझं घर असेल. असं शुद्ध आणि पवित्र माझं घर असेल असा आम्ही निर्णय घेतला. आजपर्यंत माझ्या घरामध्ये टीव्ही नाहीये. टीव्हीचा लॉंग फॉर्म आहे माझा, ताबडतोब वाटोळं व्यक्तीचं, कुटुंबाचं आणि समाजाचं. प्रचंड आसक्ती. पैसे देऊन घरात रडायची व्यवस्था करणं म्हणजे टीव्ही. आपल्या घरात तपासा. म्हणजे खरं तर प्रत्येक क्षण, निसर्ग असं म्हटलं जातं की प्रत्येक क्षण तो देतो आहे आणि परत काढून घेतो आहे. प्रत्येक क्षणाचं सोनं करावं अशी त्या परमेश्वराची इच्छा आहे. जन्म मनोरंजनासाठी नाही आहे, जन्म स्वतःला ओळखण्यासाठी आहे, जन्म आत्मस्वरूपापर्यंत पोहोचण्यासाठी आहे, जन्म परमेश्वराच्या प्राप्तीसाठी आहे. दुसरी कुठलीच गोष्ट आहे आपण, कारण बाकी सगळ्या प्राप्ती केल्या आणि परमेश्वराची प्राप्ती नाही केली तर जन्म फुकट गेला असं म्हटलं. मग घर, जर मला त्या मार्गावर चालायचं असेल तर मी म्हटलं की साधना डोळ्यानं दिसायचं कमी करतंय. ज्ञानेश्वरी म्हणजे वाचण्यासाठी तर आम्ही कधीच वापरत नाही. मी गटविकास अधिकारी होतो शिरोळला आणि त्यावेळेला साक्षरता अभियान सुरू होतं. आणि आमच्या घरामध्ये एक मावशी यायची, 65-70 वर्षाचं वय असेल, भांडी घासायला यायची. सकाळी ज्ञानेश्वरी वाचायचो आम्ही, त्यावेळेला तिनं एकदा प्रश्न विचारला की काय वाचतो. आम्ही म्हटलं ज्ञानेश्वरी वाचतो. तिनं विचारलं, तिनं कधीच तिला हात नव्हता झाला. अख्खं आयुष्य राबण्यात गेलेलं होतं, शब्द नव्हते माहीत, निरक्षर होती. मग तिनं प्रश्न विचारला की मग ज्ञानेश्वरी वाचल्यावर काय होतं मला विचार. मी म्हटलं पुण्य मिळतं. ती म्हटली मग एकटाच मिळवणार का. मी म्हटलं काय झालं. ती म्हटली मला वाचायला येत नाही. मग तिला वाचायला तीन महिने, कारण आम्हाला प्रत्येक अधिकाऱ्याला टार्गेट होतं, एक माणूस साक्षर करायचा. 3 महिन्यानंतर साक्षर ती झाली. ज्ञानेश्वरी तिनं घेतली, माझी बदली झाली आणि 3 वर्षानंतर तिचं एक पत्र आलं मला, साहेबा ज्ञानेश्वरी वाचून पूर्ण झाली. 3 वर्षानं तिची वाचून संपली. समारोपाला ये. डोळे दिलेत ना ते चांगलं वाचण्यासाठी दिलेत, संतांची दर्शनं घेण्यासाठी दिलेत, जीवन मुक्तीचा प्रवास चांगल्या रीतीनं व्हावं यासाठी डोळे दिलेत. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी असं म्हटलं. पुढची नोटीस येते, दात पाडून टाकते. ते म्हणते बास कर ना आता, नळी आणि कळी खायचं बस कर ना म्हटलं. कवळी घालतंय आणि खात राहतंय. मी राधानगरीला मटन मुक्तीवर, यूट्यूबला माझं व्याख्यान आहे मटन मुक्तीचं, 1-1.5 तासाचं. भाषण झाल्यानंतर जेवायला गेलो, तिथली मंडळी म्हटली की साहेब आमच्या गावचं 95 वर्षाचं आहे, अजून मटण खातंय. म्हटलं कसं काय खाईल, दात आहेत का. म्हणजे आहे की मग अजून कसं काय खातंय. म्हटलं ते खलबत्ताच घेऊन बसतंय म्हणते नळी फोडा. वासना संपायला तयार नाही शेवटपर्यंत. आपण का झाकली या घटीचा दिवा, तिथपर्यंत मृत्यूच्या क्षणापर्यंत निघालो आहोत. पुढची नोटीस येते, कानानं ऐकायचं कमी करते. मनुष्य आयुष्यभर काय ऐकतो कानानं, संत सगळे सांगतात. आम्ही दिवसभर काय ऐकतो कानानं, निंदा चहाडी जनाची, अखंड चिंता धनाची. आता पाठीमागं काय आया बहिणी, काही पुरुष मंडळी बसलेत, इकडं कान इकडं नाही आहेत, चालूच आहे तिकडं माप काढणं. दिवसभर निंदा चहाडी जनाची आणि अखंड चिंता धनाची.
दिवसभर आमचं ऐकणं असतं ते दुसऱ्याचे दोष, दुसऱ्याच्या उणिवा, निंदा चहाडी जनाची आणि अखंड चिंता धनाची. दिवसभराचं आमचं ऐकणं असतं, श्रवण असतं, ते याच गोष्टीचं असतं. आणि मग सगळं मग पुन्हा ऑफ करत जातं. झाल्या हीन शक्ती, नाकडोळे गळती, भिवणी पळती रांडा पोरे, बाईल म्हणती खरे, मरता तरी बरे, नाशिले घर थुंकून. माणसाच्या आयुष्याचा वृद्धापकाळ आहे ना खूप कठीण असतो. ज्याच्या आयुष्याची दुपार चांगली त्याच्या आयुष्याची संध्याकाळ चांगली, ज्याच्या आयुष्याची दुपार वाईट त्याच्या आयुष्याची संध्याकाळ वाईट असते. वि स खांडेकर संध्याकाळ विषय असं बोलतात, आयुष्याच्या वृद्धापकाळी माणसाच्या वाट्याला फक्त आठवणी असतात. आणि आठवणी कधी येतात आणि मनाचं शांत सरोवर हेलावून सोडतात. कुणाच्या आठवणी चांगल्या असतात की ज्याचा आठव नेहमी नामाचा आहे, ज्याचा आठव नेहमी सन्मार्गाचा आहे, ज्याचा आठव नेहमी संतांचा आहे, त्याचा वृद्धापकाळ देखणा असतो. ज्यानं मृत्यूची तयारी केली, ज्याला आयुष्याचं मोल समजलं, या 3.5 हाताच्या देहाचं मोल समजलं आणि आपल्या आयुष्याचा निकाल कसा लागावा हे ज्याला समजलं त्याचा निकाल चांगला राहतो. मी शिरोळला गटविकास अधिकारी होतो. मृत्यू कसा यावा म्हणजे आमचं ठरतं कसं, मृत्यूचं जगला कसा माणूस हे ठरतं, कुठं ठरतं आणि कसं ठरतं. मी शिरोळला गटविकास अधिकारी होतो. तिथं एक वेडा आहे पक्या नावाचा, आजही आहे. तो पण वयस्कर झाला. त्याला सगळी माणसं मारतात, दगडं आजही मारतात. मी 10 वाजता ऑफिसमध्ये जाऊन बसायचो. माझं केबिन उजव्या बाजूला. तो सगळ्यांना चुकवत यायचा. आमच्या दोघांची मैत्री होती. ते सगळ्यांना चुकवत यायचं. मी बसलेलो असायचं, असं खिडकीतनं माझ्याकडे बघायचं आणि हसायचं. आता येडच येड्याकडे बघून हसणार आपल्या लक्षात आलं असेल. इथं एकटाच मी बोलतो हे येड्यासारखं हे लक्षात आलं असेल. येड्याचंच काम आहे. कुणी पुढं नसताना बोलणं ही येड्याशिवाय काय जमणार आहे का कुणाला. पण हा येडा बोलतोच आहे. तसं ते पक्याला कळलं की हा येडा आपला दोस्त आहे म्हणून तो माझ्याकडे बघून हसायचा. आमची दोघांची हसाहसी झाली, बघाबघी झाली की ती त्याच्या कामाला मी माझ्या कामाला. संध्याकाळ झाली की माझं ऑफिस सुटलं की झेंड्याचा कट्टा आहे त्या झेंड्याच्या कट्ट्यावर मी बसायचो. मग प्रकाशराव सगळ्याला सोडून येऊन माझ्याजवळ बसणार. मग तिथं बसला की आमच्या दोघांची चर्चा व्हायची. आज गावातलं जे गेलंय गिराईक, गावात कुणीतरी मृत्युमुखी पडलेलं असलं की मी विचारायचो की प्रकाशराव आजचं गिराईक गेलं कुठं. स्वर्गात गेलेलं असलं प्रकाशराव म्हणणार हां असं वर गेलंय. नरकात गेलेलं असलं तर प्रकाशराव म्हणणार हां असं गेलंय. मग मी प्रकाशरावला म्हणायचं की प्रकाशराव निरूपण करा नाहीच. स्वर्गात गेले तुम्ही ठरवता कसं. आता येडा पक्ष आहे, ज्ञानेश्वरी ऐकलेली नाही, तत्वज्ञान ऐकलेलं नाही. आता प्रकाशराव सांगतो की तो स्वर्गात गेला कसा आणि नरकात कसा गेला. आपल्याकडे स्मशानात एक चित्र असतं, ते मड जळत असतं. कुणीतरी आप्पा मामा तात्या गावचा पुढारी कुणी मीठ टाकतं, कुणी रॉकेल टाकतं. इकडे स्मशानात गटागटानं माणसं बसलेली असतात. दारूवाली दारूवाल्याजवळ, गुटखावाली गुटखावाल्याजवळ, तंबाखूवाली तंबाखूवाल्याजवळ. शिवसेना उद्धव ठाकरे, शिवसेना शिंदे, राष्ट्रवादी अजितदादा, राष्ट्रवादी शरद पवार, काँग्रेस, आपापल्या प्रमाणे गटागटानं माणसं त्या स्मशानात बसलेली असतात. जे नरकात गेलेलं असतंय तिथं गटागटानं बसलेली माणसं चर्चा करत असतात ही ह्याच्या आधीच मराय पाहिजे. अजून जगलं असतं तर किती जणांचं वाटोळं केलं असतं कुणास ठाऊक. प्रकाशराव सांगतो की जो मेल्यानंतर मृत्यूच्या वेळी त्याची चर्चा ह्याच्या आधीच मरायला पाहिजे होतं. अजून जगलं असतं तर किती जणांचं वाटोळं झालं असतं माहीत नाही. अशी चर्चा ज्याच्याविषयी होते प्रकाशराव म्हणते की ते नरकात गेलं. मग प्रकाशरावला विचारलं की स्वर्गात गेले याच्याविषयीचं तुमचं काय म्हणणं. प्रकाशराव सांगतात की साहेब अंत्ययात्रा निघाल्यापासून कोण कोणाशी बोलत नव्हतं. प्रत्येकाची पावलं जड झाली होती. स्मशानामध्ये कुठलाही गटतट नव्हतं. प्रत्येकजण व्याकुळ झालं होतं कारण तो जगलेल्या माणसानं हजारो लोकांना लळा लावला होता. हजारो लोकांच्या आयुष्यामध्ये बदल केला होता. त्यांचं आयुष्य पुण्याईनं भरून टाकलं होतं. हजारो लोकांच्या तो उपयोगी पडला होता. आणि प्रकाशराव सांगत होता की साहेब त्याचं प्रेत जळत असताना लोक आक्रोश करत होती आणि आतून म्हणत होती की अरे हे अजून जगायला पाहिजे होतं, हे अजून असायला पाहिजे होतं.
याच्या जगण्यानं आणि असण्यानं अनेकांची आयुष्य उजळून गेली असती. हे जगायला पाहिजे. ज्याचं प्रेत जळत असताना स्मशानामध्ये कोणताही गटतट नाही, पण अनेकांचं अंतःकरण एक होऊन असा विचार करतं की अरे हे असायला पाहिजे होतं. त्यावेळेला प्रकाशराव म्हणतो की हा माणूस स्वर्गात गेला. माझ्या लक्षात येतं की ज्यानं कधी ज्ञानेश्वरी वाचली नाही अशा येड्या पक्याला कळतं आयुष्याचं मोल काय आहे, या 3.5 हाताच्या देहाचं मोल काय आहे. त्याला मृत्यू समजतो. मृत्यू आणखीन एका संताचा मी आपल्याविषयी शेअर करतो आणि समारोपाकडे येतो. गाडगेबाबांचा मृत्यू अलीकडच्या कालावधीमध्ये 56 साली. गाडगेबाबा अखंड आयुष्यभर वैराग्य, कोणत्याही गोष्टीचा आसक्ती नाही. गाडगेबाबा संत म्हणून वावरत असताना कोकणामध्ये त्यांचं चालू होतं प्रबोधन. 50 वर्ष गाडगेबाबा कीर्तन करत होते. बाबांच्या कीर्तनामध्ये कधी असं अवघड काही नसायचं. माया, ब्रह्म, आत्मा, शमदमादी षटक संपत्ती, अजातवाद, विवर्तवाद, न्यायशास्त्र, बाबांच्या कीर्तनामध्ये अवघड काहीच नसायचं. बाबा उभं राहायचे आणि बाबांच्या कीर्तनामध्ये एवढंच असायचं की भुकेलेल्या अन्न द्या, तहानलेल्या पाणी द्या, गरिबाची लेकरं जी शिकत नाहीत त्यांना शिकवा. कीर्तनामध्ये एकच मजकूर. 50 वर्ष बाबांचा होता. संत होते ते. बाबांचं शेवटचं कीर्तन तुमच्या माझ्या भाग्यानं त्यांचा आवाज टेप झालेला आहे, यूट्यूबवर उपलब्ध आहे. बाबांचा कीर्तनातला आवाज जो आहे, जो वैराग्यशील, हजारो अंतःकरण बदलण्याची जी ताकद आहे, आमच्या आवाजानं, आमच्या ज्ञानानं बदलत नाहीत कुणी, आमच्या प्रवचनानं बदलत नाहीत माणसं. फार तर आमच्या प्रवचनाची चर्चा होते, हे काय बोललं आणि ते काय बोललं, ह्याची उंची काय, त्याची उंची काय. आमच्यासारख्याच्या प्रवचनाची फक्त चर्चा होते, आयुष्यामध्ये बदल नाही होत. पण बाबांचं एकच कीर्तन 50 वर्ष. आज हे ऐकलं तर ज्या गाभ्यातून अण्णांची वाणी, बाबांची वाणी प्रकट होते, ज्या गाभ्यातून गाडगे बाबांची वाणी, त्याच्यामध्ये केवळ मानवी हित आहे, मानवी आयुष्याचं कल्याण आहे. बाबा किती किती वैराग्यशील होते. बाबांची काम करण्याची पद्धत अशी होती की बाबांचे जे अनुयायी होते ते समजा जाखुरीत आले तर दुपारी सगळं गाव स्वच्छ करायचे. बाबा पण त्याच्यात असायचे. स्वतःच्या कीर्तनाचा प्रचार बाबाच करायचे. संध्याकाळी चिंदीवाल्या बाबाचं कीर्तन आहे म्हणायचे आणि मग संध्याकाळी बाबा कीर्तनाला उभे राहायचे. जाखुरी झालं तर उद्या दुसऱ्या गावाला कीर्तन असलं तर सकाळी बाबांचे अनुयायी गावात जायचे, भाकऱ्या गोळा करायचे. दुपारी कुठल्या तरी झाडाखाली बाबांचे अनुयायी आणि बाबा जेवण करायचे. पुढच्या गावामध्ये पुन्हा दुपारी 3 वाजता घुसायचे. गाव अख्खं स्वच्छ करायचे आणि संध्याकाळी बाबांचं कीर्तन असायचं. खारेपाटणला बाबा होते कोकणामध्ये. दुपारची वेळ होती, बाबा झाडाखाली बसले होते, बाबांचे अनुयायी गावात गेले, भाकऱ्या आणत होते आणि ते भाकरी न आणताच परत आले. कारण त्या खारेपाटण गावामध्ये बाबांच्या नावची एक तार आली होती. अनुयायी आल्यानंतर बाबा म्हटले त्या सगळ्या अनुयायांना की अरे चला भाकरी आणली असल्या तर वाढा, चला गोपाळकाला करा, जीवया, आपल्याला गाव स्वच्छ करायचं. पण भाकरी आणलीच नव्हती कारण ती तारच तशी होती. जी तार आणली होती ती तार बाबांच्या हातात देण्यात आली. त्या तारेमधला मजकूर असा होता की बाबा तुमचा गोविंदा नावाचा मुलगा कुत्र चावून निघून गेलाय, त्याचे अंत्यसंस्कार करायचे, त्यासाठी बाबा तुम्ही निघून या. बाबांनी ती तार वाचली, अशी चुरगळली, फेकून दिली. म्हटले चला रे, जेवण नाही. बाबा उठले, अनुयायी उठले, पुढच्या गावात गेले, घुसले, गाव स्वच्छ केलं. बाबा गेले नाहीत लेकराच्या अंत्यसंस्काराला, बाबा कीर्तनाला उभे राहिले आणि बाबा कीर्तनामध्ये बाबांचं पहिलं वाक्य होतं, असे किती गेले कोट्यानु कोटी आणि कधी रडू एकासाठी. आणि बाबांचं कीर्तन सुरू झालं. संत या शब्दाचा अर्थ की जो व्यापक झाला, जो विशाल झाला, जो स्वतःसाठी जगतच नाही, जो अनेकांच्या कल्याणासाठी जगतो. बाबांना चाहूल लागली की आता निघायला हवं. ज्या क्षणाला बाबांना चाहूल लागली, मुंबईमध्ये ताप आला होता. बाबांनी ठरवलं होतं अमरावती जिल्ह्यामध्ये नागरवाडी नावाचं गाव आहे, ते शिवाचं मंदिर आहे, त्या शिवाच्या मंदिराच्या कट्ट्यावर आपलं आयुष्य निघून जावं असं कधीतरी बोलता बोलता बाबा बोलले होते. त्या कट्ट्यावर असावं, आकाश निरभ्र असावं आणि मग निघून जावं असं बाबांचं. बाबांना मृत्यूची चाहूल लागली. बाबा मुंबईहून निघाले
अमरावतीत आले. अमरावतीत 2 दिवस राहिले. त्या दिवशी बाबांनी छातीवरचे केस काढले, काखेतले केस काढले, दाढी केली. बाबांनी कधीच, काही त्यांच्या अनुयायांनी प्रश्न विचारला की बाबा आयुष्यात कधी दाढी नाही केली, छातीवरचे केस नाही, काखेतले केस कधी काढले नाहीत, आजच कसं काय काढतं? बाबा त्याला सांगते, अरे येड्या, साधं तालुक्याच्या साहेबाला भेटायला निघालस तर कांजीची कापडं घालतेस, उद्या लागा त्याला भेटायला जायचं आहे. तो विचारील ना मला, ए बाबा महाराष्ट्रात जन्माला आला होतास, ज्ञानोबा तुकोबांच्या गावात जन्माला आला होतास, असा कसा आलास? तो प्रश्न विचारील ना मला. गाडी निघाली बाबांची, अमरावतीची नदीच्या पुढची ती पेडी नदी ओलांडली आणि बाबांच्या लक्षात आलं की समय आलाय, जवळ आलाय, घरघर सुरू आहे. बाबांनी अनुयायांना सांगितलं की खाली उतरा, खाली उतरा. गाडीतून खाली उतरलं. बाबा म्हटले की मृत्यूच्या वेळेला पाठ जमिनीला टेकलेली असावी. बाबांना खाली उतरण्यात आलं. बाबांनी अनुयायांना सांगितलं की रे मनारा गोपाला, गोपाला देवकी नंदन गोपाला, टाळी वाजत असावी आणि बोलावणं यावं असा देखना मृत्यू माणसाला यावा. टाळी वाजत असते. लोक मृत्यूची वाट बघतायत आपल्या, आपला मृत्यू तसा नसावा. द लास्ट समारोप फक्त मृत्यूच्या विषयी. भक्त कवी असं म्हणतात की मृत्यू कसा यावा? जब प्राण तन से निकले गोविंद नामाच्या. म्हणजे या कुडीतला प्राण निघून जाईल त्यावेळेला मुखामध्ये परमेश्वराचं नाव असलं पाहिजे. जब प्राण तन से निकले पितांबरी कसी हो, छबी मन में बसी हो, ओठों पे कुछ हसी हो, जब प्राण तन से निकले. असं म्हणजे मृत्यू येत असताना संत असं म्हणतात की कसा असलं पाहिजे की तू समोर असला पाहिजेस. पितांबरी नेसलेला तू, तुझ्या चेहऱ्यावर हसू असलं पाहिजे, कारण मला तुला कवटाळायचं आहे, तुझ्या जवळ यायचं आहे, तर माझ्याही चेहऱ्यावर हसू असलं पाहिजे. जब प्राण तन से निकले पितांबरी कसी हो, छबी मन में बसी हो, ओठों पे कुछ हसी हो, जब प्राण तन से निकले. ते म्हणतात की प्रभुजी अकेले नहीं आना, राधाजी को भी साथ ले आना. संत म्हणतात की हे भगवंता, मी ज्या वेळेला निघून जाईल ना, मला घेशील ना तुझ्या जवळ, त्यावेळेस तू समोर, आणि तू एकटा नको येऊ, तुझ्याबरोबर शक्ती पण आण, शिवाबरोबर शक्ती सुद्धा असू दे. जब प्राण तन से निकले. पुढे ते असं म्हणतात की जब प्राण तन से निकले कोई रोग ना सताए, यम दर्द ना दिखाए. असं मला हे ऐकत असताना किंवा सांगत असताना मला खूप असं वाटतं की किती सुंदर विचार या संतांनी केलाय. जब प्राण तन से निकले कोई रोग ना सताए, यम दर्द ना दिखाए. म्हणजे मृत्यूची चाहूल लागली की माणूस थरथर कापतो. मृत्यूची चाहूल लागली की तो इतका भयभीत असतो. जसं मी सरकारी खात्यामध्ये नोकरी करत असताना मार्च महिना आमचा टार्गेटचा महिना असायचा, तसा परमेश्वराचा टार्गेटचा महिना मृत्यूचा असतो तो आषाढाचा असतो. आषाढात सगळ्यात जास्त मृत्यू टार्गेट पूर्ण करत होतं. यमाचं डिपार्टमेंट सगळी जुनी पाणी त्यावेळेला तो घेऊन जातो. मृत्यूचं भय किती असतं. त्या यमानं काही कर्मचाऱ्यांना टार्गेट दिलं. माहुली, आता माझं गाव आहे, माहुलीतले ह्या आषाढामध्ये 200 मारायचे आणि कॉलऱ्यानं मारायचे, पटकीनं मारायचे. टार्गेट दिलं यमानं त्याच्या कर्मचाऱ्याला, माहुलीला 200 मारायचे, पटकीनं मारायचे, आषाढात मारायचे. कारण ठिकाण वेळ दिली. मी माहुली यासाठी म्हणतो की मला जायचं आहे इथून, म्हणून इथल्या कुठल्या गावाचं नाव घेत नाही. आली, मृत्यूचा आढावा घेत असताना असं लक्षात आलं की त्या टार्गेटमध्ये आषाढ महिन्यामध्ये माहुलीची 1000 माणसं मेली होती. यमाला राग आला. 200चं टार्गेट असताना 1000 कशी काय गेली. म्हणून ज्या कर्मचाऱ्यांना माहुलीला मृत्यूसाठी पाठवलं होतं, सगळी गँग गोळा करून आलेला 200 जणांची, त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना बोलवलं. यमानाने विचारलं की टार्गेट 200चं असताना 1000 कशी काय गेली. त्या कर्मचारी यमा असं म्हटलं की 7वा वेतन आयोग तुम्हाला लागू केला नव्हता, एक्स्ट्रा काहीच पैसे भत्ते दिले नव्हते, TADA दिलं नव्हतं, असं असताना तुम्ही 800 जादा का मारली. त्यावेळी त्या कर्मचाऱ्यांनी उत्तर दिलं, आम्ही 200च मारलीत, पटकीनच मारलीत, पण वरची 800 मिली ती भिवून मिलीत. कोरोनामध्ये 40% भिवून, 40% औषधानं आणि 2
20% खरेपणानं मेली. आपल्याला माहिती आहे सर, नुसतं पीपी किट बघून माणसं मेलीत, इतकं मृत्यूचं भय आहे. म्हणून संत कवी असं म्हणतात की जब प्राण तन से निकले कोई रोग ना सताए यम दर्ज ना दिखाए. म्हणजे या कुडीतला प्राण काढून घेशील त्यावेळेला थरथर कापू देऊ नकोस. सहज तुला मिठी मारण्याची माझ्यामध्ये क्षमता निर्माण कर. इतकं पुण्य दे माझ्या घाटीशी. आणि शेवटी ते कवी असं म्हणतात की एक भक्त की है अर्जी खुद गर्ज की है गर्जी आगे तुम्हारी मर्जी. खूप सुंदर संत म्हणतात की हे भगवंता, तू सांगितलेल्या मार्गावरून मी चाललो असेल तरच मला असा मृत्यू दे, अन्यथा देऊ नकोस. तू जर चुकीचा मृत्यू मला दिलास तर लोक तुला नावं ठेवतील आणि मला ते पटणारं नाही. तुमच्या माझ्या आयुष्याचा शेवट जर चांगला हवा असेल, शेवटच्या क्षणाला सहजपणे जीवाशिवाची भेट हवी असेल, जीव ब्रह्म ऐक्य हवं असेल, सगळ्या कर्मातून निवृत्ती हवी असेल, एक प्रचंड परिपक्वता आयुष्याची जर गाठायची असेल तर दिवसाचा प्रत्येक क्षण, आयुष्याचा प्रत्येक क्षण हा देखणेपणानं जगता आला, सांगुलपणानं जगता आला, अहंकार मुक्ततेतून जगता आला, चमकोगिरी न करता सहजतेनं जगता आला, कुठलंही अवडंबर न करता साधना निरंतर चालू ठेवत, त्या क्षणाची वाट बघत, सेवा साधना सत्संग या सच्या बाधेनुसार आयुष्य जर आम्ही चालत असू तर आमच्या आयुष्याचा शेवट सुद्धा माऊलींना जो अपेक्षित आहे, का झाकली या घटीचा दिवा निनिजे काय जाहला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. अशा रीतीनं जो देह ठेवेल सहज निर्भयतेनं गळून पडल्यासारखा, कोणतीच आसक्ती न ठेवता जो येईल तो मीच होऊन जाईल, माझ्यासोबतच येईल, अन्यथा आयुष्य अर्धवट गेलं असं संत म्हणतात. असा नाही मृत्यू आला, तडफडत आला, टाचा घासून आला. मृत्यूच्या वेळेला वखवक आहे, भगभग आहे, रखरख आहे, तृप्ती नाहीये. तिचं जीवन आहे देखणी जी तृप्तीची तीर्थोदके चांदणे जातून वाहे शुभ्र पाण्यासारखी. देखना देहांत जो सागरी सूर्यस्तसा अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा. इतका शांत आणि प्रशांत, इतका सुंदर मृत्यू यावा आणि हा त्यालाच येतो. 8व्या अध्यायामध्ये 93, 94, 95, 96, 97, 98 ह्या ओव्या वाचल्या की लक्षात येतं की माणसाच्या आयुष्याची धन्यता तो ज्या क्षणाला या कुडीतून निघून जातो तो आयुष्य जगला कसा आणि त्याच्या आयुष्याचा समारोप कसा झाला, या सगळ्या ओव्या मला मार्गदर्शन करतात. मला इथं बोलवलं, बोलण्याची संधी दिलीत, आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये प्रतिष्ठित असलेल्या परमेश्वराच्या चरणी माझ्या काही शब्दानं सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी संयोजकांचे ऋण व्यक्त करतो. बोलत असताना कुठं चुकलो असेल तर क्षमस्व. जी काही सेवा झाली ती आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये प्रतिष्ठित असलेल्या परमेश्वराच्या चरणी अर्पण करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. रामकृष्ण हरी.